तर काय म्हणता मित्रांनो, तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आले होतो वावरामध्ये काय आज आपल्याला काम म्हणजे काम तर होतं. आज होतं आपल्याला फवारणी प्लस कापूस पण वेचायचा होता. तर फवारणी मारायला गेलो तर मग तिथे हेच आलं, बॅटरी चार्जिंग सरली, म्हणजे पंपाच्या बॅटरी चार्जिंग सरून गेली. आणि मग कापूस वेचायला गेलो तिथून डुक्कर निघलं. का वरती पुरी फाटून गेली, एकटंच होतो. मग गेलो म्हणजे आपल्या कालू बांधून होतं तिकडं. कालूले आणलं सोडून. कालूले आणलं तर तिकडून चाराला तिकडून सोडायला गेलं. तर मग पाऊस आला आद्या नाही का. तर मग त्याला म्हणलं तू पाडरच्या तू तिकडेच चार म्हणलं. तर कापूस येस तू म्हणलं मी तवरी काय मगाने डुक्कर निघला होता म्हणलं. तर मग ते म्हणे हो म्हणे. आम्ही मगाने कापूस येतला. त्यानं मग बांधूनच ठेवू म्हणे, एखादी वाटा मी येचू लागतो म्हणे. त्याने कापूस येचू लागला होता. बघू शकता माझ्या कापूस. आता हे गट्ट बांधायचं आहे, आपल्याला इकडे घेऊन जायचं आहे. तर त्याला मग आपल्याला कापूसाचं गट्ट नेऊन ठेवायचं आहे पुन्हा. आणि मग पुन्हा आपले पांढरं घराकडे न्यायचे. तर त्याला मग आणि पुन्हा आपले औषधी पण आहे. औषधी इकडंच आणून ठेवले होते, त्याच्यानं औषधी पण येतच आहे. फक्त पंप नेऊन ठेवलं होतं आपण तिकडं, म्हणजे घराकडे जायचं आणि रस्त्यावर. तर मग चला मग मित्र चलो अभि. तर आता फायनली आपण काटोडे तर उचललेलं आहे आणि आता जात आहे खराकडं. आता झाली आहे संध्याकाळ. आपण माझ्या मागं बघू शकता सूर्य मावळतोय. तर मग चला मग तिकडं आदित्यने पांढरं तर घेऊन गेलाच आहे तिकडं कालूला. त्यानं तिकडं निघला आणि आपण आता जाऊ. बहुत भारी आहे हो गाठुडं. 3 वाट्याचाच कापूस पण बहुत भारी आहे. कापूस पण भाजत नाही यार. बघू शकता कापूस भारी फुटून आहे. चाटी असताना ना होऊन राहिलं माणसाच्या. वेचायला भिडलं तर मला 2-3 दिवसात होऊन जाईल. पण माझ्याने तेवढं येतच नसणार, कारण तो ऊन पडली का मध्ये सावलीतच झाला लागते. ते माझं समजू शकते. गावातले बघते ऊन कशी टाकते, कसं काय होतं. तर मग त्याला मग बापू आपलं गाठ्ट बी ठेवून द्यावं लागते आणि मग जा लागते आपल्याला घराकडे. फायनली आपण गाठोडा आणून ठेवलेला आहे. पण बघू शकता गाठोड्यावरच बसून आहे आणि खूप दम बी आला होता. आणि कालू बी जगलेलंच आहे. त्याची पेटी बघू शकता. पेटीच बघा बरं, काही दुसरं काही बघू नका. तर मग कसं भेटू भाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये.